विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या 5 दिवसात काय करायचंय आणि काय करायचं नाहीये, कसं फिजिक्स संपवायचंय याचं डिस्कशन, याचा प्लॅन इथं डिस्कस केला जाणार आहे म्हणूया आपण. मग हा व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहे. नुसतं बघणार नाहीये, तर मी जे सांगणार आहे तुम्ही ते एक्झिक्यूट करणार आहे. ते अंमलात आणणार आहे. जे मी सांगतोय तुम्हाला करायचंय. नक्की करायचंय. बरं काय करायचंय आपल्याला? या 5 दिवसात नक्की काय करायचंय? तर पहिली गोष्ट मन शांत ठेवा. जरा सुद्धा केमिस्ट्री आणि मॅथ्सचा विचार मनात आणू नका. पण सर, मी तुम्हाला सांगतो हे WhatsApp ग्रुप आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करा बरं का. ॲप्लिकेशनवर आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज पुन्हा एक घेऊन येतोय बरं का. व्हिडिओच्या शेवटी मी सांगेनच. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट की केमिस्ट्री आणि मॅथ्स मी मनात सुद्धा आणू नका म्हणतोय, पण सर मध्येच आमचा मराठीचा पेपर काहीतरी 12 तारखेला आहे आणि संस्कृत 13 तारखेला आहे. आता कॉन्व्हेंटची मुलं संस्कृत म्हणतात आणि मराठी मीडियम किंवा ज्यांना संस्कृत माहिती आहे ते संस्कृत म्हणतात. 13 तारखेला संस्कृत आहे. बरं आपला इंग्लिश झाला 10 तारखेला आणि 16 तारखेला कुठला पेपर आहे रे आपला? मेन फिजिक्स पेपर आहे. मग कसा प्लॅन करता येईल? मी क्लिअरली सांगतो. 10, 11 आणि 12. ओके. आज 10 तारीख आहे असं इमॅजिन करूया आपण, कारण काही मुलं हा नंतर पण बघणार आहेत. तेव्हा मी 10 तारखेचा विचार करून हा व्हिडिओ बनवतोय बरं का. इंग्लिशचा पेपर देऊन तुम्ही आता घरी आलाय. इंग्लिशचा पेपर देऊन तुम्ही आता घरी आलाय ना, तुम्हाला ॲट एनी कॉस्ट तुमचा मराठीचा पेपर असू दे, तुमचा संस्कृतचा पेपर असू दे, तरी पण तुम्हाला फिजिक्सचे कुठलेतरी 4 टॉपिक फिनिश करायचेच आहेत ॲट एनी कॉस्ट. बरं. 11 तारखेला ज्या मुलांचा हिंदी आहे, त्यांना हे 4 टॉपिक करायची गरज नाहीये. त्यांनी हिंदीचाच अभ्यास केला पाहिजे. पण नंतर त्यांच्याकडे आहे ना वेळ. त्यामुळे हिंदीच्या मुलांनी काळजी करू नका. मराठीच्या मुलांनी सुद्धा काळजी करू नका. कारण हे 4 टॉपिक जर तुम्ही फिनिश केले, तर 11 तारीख मला मराठीचे बऱ्याच मुलं म्हणले, की "एवढं काय मराठी अवघड नाहीये. चांगला स्कोर होतोय. एक दिवस आम्हाला सफिशियंट आहे." ओके. जास्त दमून थकून जायचं नाहीये हे लक्षात घ्या. मग 11 तारखेला तुमचं मराठी पण होईल. बरं, याच्यानंतर आता संस्कृतवाल्यांनी काय केलं पाहिजे? तर सांगतो, संस्कृतवाल्यांनी इथं सुद्धा या 11 तारखेला सुद्धा फिजिक्सच केलं पाहिजे आणि 4 to 6 टॉपिक्स केले पाहिजेत. 4 to 6 टॉपिक्स फिनिश केले पाहिजेत. मग कळालं का बाळांनो तुम्हाला, की ज्यांचं मराठी आहे किंवा ज्यांचं संस्कृत आहे, त्यांनी संस्कृतवाल्यांनी 2 दिवस द्या फिजिक्सला. ओके. निम्मा पोर्शन क्लिअर करा. मराठीवाल्यांनी 1 दिवस वेळ द्या, कारण पुढे तुम्हाला 1 दिवस एक्स्ट्रा मिळणार आहे. 13, 14, 15 दिवस आहेत. मग चला. मराठीवाल्यांचं क्लिअर झालं. तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागा. संस्कृत, हिंदी लगेच हिंदीला स्टार्ट करा. पण आता बाकीच्यांचं काय? की 10 तारखेनंतर डायरेक्ट 16 तारखेला फिजिक्स आहे. आपली एक स्ट्रॅटेजी फिक्स आहे. 10 तारखेला 4 टॉपिक, 11 तारखेला 6 टॉपिक आणि 12 तारखेला 6 टॉपिक फिनिश करायचंय. मग 13, 14, 15 ला रिव्हिजन. ती रिव्हिजन पण फार वेगळ्या प्रकारे होणार आहे. ती रिव्हिजन होणार आहे संस्कृतच्या मुलांबरोबर. ओके. ती जेव्हा मुलं सुरुवात करणार आहेत, तेव्हा आपण रिवाईज करणार आहे लक्षात घ्या. आणि तेही मन लावून आणि अगदी परफेक्ट. बरं, हे आता सगळं झालं. क्लिअरली सांगतो, परत सांगतो, चुकून देखील मनात केमिस्ट्री आणायचं नाहीये. मॅथ्स आणायचं नाहीये आपल्याला, फिजिक्सच करायचंय. बरं, आता हे करताना मी तर टॉपिक वाईज स्ट्रॅटेजी ठेवली लक्षात घ्या. कशी ठेवली आपण? टॉपिक वाईज स्ट्रॅटेजी आहे. ओके. मग आता टॉपिक वाईज मग कसं केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो. कुठलाही टॉपिक असू दे. चला पहिला टॉपिक आहे मॅग्नेटिक मटेरियल. ओके, दुसरा आहे ड्युअल नेचर. ओके. तिसरा आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि चौथा चला करंट इलेक्ट्रिसिटी डिसाईड केलं मी. चला आज एवढं फिनिश करायचं पहिल्या दिवशी. ओके. तर मला काय करायचंय, की मॅग्नेटिक मटेरियल असू दे, ठीक आहे. हा टॉपिक किंवा हा टॉपिक. या मॅग्नेटिक मटेरियल मधल्या सगळ्या डेफिनेशन्स मला अगोदर करायच्या. ओके. गायरोमॅग्नेटिक रेशो आहे. ओके. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मॅग्नेटायझेशन आहे, ससेप्टिबिलिटी आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड आहे. खूप डेफिनेशन्स आहेत त्या पहिल्या करायच्या. डेफिनेशन झालं की डिस्टिंग्विश करायचंय त्यातलं. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेर्रोमॅग्नेटिक, फेर्रोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक. सोपं डिस्टिंग्विशचे पॉइंट आहेत. ते करायचं. ते झालं की त्याच्यात लॉज आहेत. क्युरीज लॉ वगैरे आहे बरं का. हे डेफिनेशनमध्ये क्युरी टेम्परेचर पण आहे बरं का डेफिनेशन. मग डेफिनेशन झालं, डिस्टिंग्विश झालं, लॉ झालं आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट EV/2 हा फॉर्म्युला आहे. हो, डेरिव्हेशन आहे. तेही करायचंय लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स. आता ते सरप्राईज मी आत्ता सांगतो लक्षात घ्या, की आम्ही तुमच्यासाठी फिजिक्स न्यूमेरिकल सेपरेटली बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे विथ डिस्काउंटेड प्राइस आहे. एक तर तुम्ही ॲप वरून आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.
नाहीतर या नंबरवर कॉल करा. पण ॲप्लिकेशन डाउनलोड करून ती बॅच नक्की बघा बाळो. नक्की, नक्की बघा. लक्षात घ्या. सगळे न्यूमेरिकल्स त्या पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम, एक्सरसाइज मधले, एम-सी-क्यू मधले न्यूमेरिकल्स सगळं क्लिअर केलंय. पैकीच्या पैकी मार्क न्यूमेरिकल्सला पडणार. म्हणजे या स्टेजनं गेल्यानंतर न्यूमेरिकल बॅच ओपन करायची. म्हणजे आपल्या ॲप्लिकेशन मधली न्यूमेरिकल बॅच ओपन करा आणि न्यूमेरिकल्स करून टाका. डिटेल घेतलंय. शून्यातून अभ्यास केला तरी ते न्यूमेरिकल्स होतील बरं का. बरं. मग आता त्याच्यानंतर ड्युअल नेचर. ड्युअल नेचरमध्ये आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे. डायरेक्टली विचारतात. स्टेट आइन्स्टाईन्स फोटो इक्वेशन. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तिथं ग्राफ आहेत. फोटो सेलची डायग्राम आहे आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम आहे. हां, मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात भारी, सगळ्यात भारी तुम्हाला काय करायचंय, टॉपिकचं नाव टाकायचं. मॅग्नेटिक मटेरियल सह्याद्री ट्युटोरियल आय-एम-पी क्वेश्चन. ड्युअल नेचर सह्याद्री ट्युटोरियल आय-एम-पी क्वेश्चन्स. मग मी आय-एम-पी क्वेश्चनचे व्हिडिओ अपलोड केलेत. 5 मिनिटाचा व्हिडिओ पटकन बघायचा. सगळे पी-वाय-क्यूज घेतलेले असतात मी. परीक्षेत आलेले सगळे प्रश्न आहेत. कुठले येऊ शकतात. 5 मिनिटं. कुठल्याही टॉपिकच्या सुरुवातीला माझा व्हिडिओ बघायचा आय-एम-पी क्वेश्चनचा. भले गेल्या वर्षीचा असू दे. सिलेबस कुठे वेगळा होता. त्याच्या गेल्या वर्षीचा असू दे. सिलेबस कुठे वेगळा होता. सगळे ते ओकेच आहेत. लक्षात घ्या क्वेश्चन्स म्हणूया आपण. मग ते नंतर झाल्यानंतर कळालं का तुम्हाला डेफिनेशन, डिस्टिंग्विश, लॉज, डायग्राम काय असतील ते तुम्हाला करायच्यात. लक्षात घ्या. फ्लुइड मेकॅनिक्स. सो फ्लुइडमध्ये ना डेफिनेशन 14-15 आहेत रे. त्याचे 3-4 लॉज आहेत. त्याच्यामध्ये पास्कल्स लॉचं डेरिव्हेशन आहे ना आपली प्लेलिस्ट. प्लेलिस्ट चेक करा. लॉ सगळे त्याच्यात आहेत विथ न्यूमेरिकल. 5 मिनिटात स्टोक्स लॉ घेतला मी विथ न्यूमेरिकल. लास्ट लॉ 10 मिनिटं लागले पण विथ प्रूफ आहे. एकदा बघितलं की तुम्हाला कळणार आहे आणि हे सगळं झालं की आहे पर न्यूमेरिकल बॅच. ओके. विथ डिटेल लॉ कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यात आणि 10-15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. का नाही होणार 5 दिवसात सांगा? 5 दिवसात का नाही होणार? बरं सगळे टॉपिक नाही करायचे. काहीतरी टॉपिक करू शकताय ना तुम्ही. लक्षात घ्या. करूच शकताय. हे लक्षात घ्या तुम्ही. ओके. बरं करंट इलेक्ट्रिसिटी. मग 10 तारखेला हे 4 टॉपिक फिनिश व्हायला पाहिजेत. ओके. बरं त्याच्यानंतर 6-6 टॉपिक घ्यायचे. तर हे घेत असताना बिलकुल तणाव नको आहे. बरं आता सांगतो गंमत. पहिली गोष्ट म्हणजे, "सराव आठवेल का मला? मला जमेल का? मला येईल का? माझं होईल का?" मन शांत ठेवायचंय. कुठलीही गोष्ट करताना ना क्लिअरली 4 ते 5 मिनिटाचं मेडिटेशन. मेडिटेशन करताना श्वास आत घ्या, थोडा वेळ रोखून ठेवा आणि श्वास शांतपणे सोडा. तोंडावाटे सोडा. ठीक आहे. आणि इतकं रिलॅक्स होतंय ना, बघा ना, मला इतकं बरं वाटायला लागलंय. मी एकदा श्वास घेतलाय आता. शांत वाटायला लागलं. किती फास्ट मी बडबड करत होतो की नाही, एकदम शांत झालंय. म्हणजे इनिशियली शांत व्हा. तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला चांगला मिळतोय मला. मी जे सांगताय तुम्ही ऐकताय. हे मी कुठून शिकलोय? इनर मॅग्नेट हे आपल्या YouTube चॅनलवरून. ते तुम्ही नक्की फॉलो करा. स्टुडंटसाठी मोटिव्हेशन आहे त्यात. फ्री व्हिडिओ आहे त्यांच्या YouTube चॅनलवर, तो बघा. शांतपणे 2 ते 3 वेळा श्वास श्वास घ्या आणि सोडा. बास हे एवढं मेडिटेशन पुष्कळ झालं. बरं ह्याच्यानंतर काय होणार आहे? मनात एक भीती येते. हो, हे हे प्रश्न येतीलच का? किंवा एखादं वेगळं कुठलंतरी पुस्तक तुमच्या हातात येतं आणि त्या पुस्तकात असे काही प्रश्न तुम्ही बघता, की जे तुम्ही कधी केलेच नाहीयेत. माझ्याकडे सांगतो मला काही मॉडेल पेपर आहे, दाखवत नाही मी तुम्हाला लक्षात घ्या. पहिला पेपर बघूनच मी घाबरलो म्हटलं, कसले प्रश्न आहेत ह्यातलं कुठलंच आपण असं म्हणजे विचार सुद्धा केलेला नाही, की येऊ शकतंय म्हणून. बोर्डला असं होणार नाहीये. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट 5 डे स्ट्रॅटेजीमध्ये 10 तारखेची स्ट्रॅटेजी 4 टॉपिक, 11 तारखेची स्ट्रॅटेजी 6 टॉपिक आणि 12ची 6. तुम्हाला कुठले घ्यायचे टॉपिक सकाळी मी व्हिडिओज अपलोड करेन. ओके. पण आता तुम्हाला काय पाहिजे ते मला कमेंट करून सांगा. ओके. तुम्हाला कुठले व्हिडिओ, कुठला प्रश्न, काय घेऊ? तुमचे कमेंट येऊ देत लक्षात घ्या. ओके. आणि मी त्याप्रमाणेच मी तुम्हाला हेल्प करेन. ओके. बरं 12 तारखेनंतर पोर्शन आपला संपला नाही तर थोडा 13 तारीख जाईल. काय हरकत नाही. तरी माझ्याकडं 2 दिवस हे प्रॉपर रिव्हिजनला उरतायत. पण आपल्या न्यूमेरिकल बॅचमुळं न्यूमेरिकलची भीती पण तुमची कमी झाली असणार आहे आणि न्यूमेरिकलला 35 आउट ऑफ 70 वेटेज आहे बरं का बाळांनो. मी बघितलंय 0 मार्क असतात मुलांना याला. सोपे-सोपे मार्क घालवून टाकतात मुलं. सोपे-सोपे मार्क घालवून टाकतात. तुम्ही नुसतं जर ना सांगतो रोटेशनल डायनामिक्सचे बघा पहिले 2-3 व्हिडिओ आपण फ्री ठेवलेत लक्षात घ्या त्या ह्याच्यात म्हणूया आपण. तुम्ही तेवढे जरी बघितले तरी दी बेस्ट ठरणार आहे. दी बेस्ट ठरणार आहे हे लक्षात घ्या. ओके. बरं आता ऐका. 14 आणि 15 तारीख किंवा 13 तारीख रिव्हिजन म्हणजे नक्की काय करायचंय? तुम्ही तुम्हाला सांगतो. रिव्हिजन म्हणजे जास्त वेळ अशा प्रश्नाला द्यायचा की जे टफ आहेत. आता सोपे प्रश्न आपण सारखे करतो. टफ क्वेशन्स केले पाहिजेत 13 आणि 14 तारखेला. ओके. 13-14 तारखेला जे प्रश्न तुम्हाला टफ वाटतात. मेयर्स रिलेशन सगळ्यांना टफ वाटतं. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशनचं प्रूफ वेगळं वाटतं. डीके लॉ अवघड वाटतो थोडासा.
लॅपलॉस लोकांना अवघड वाटायचा, पण आता तो सोपा वाटतोय. मुद्दा असा आहे, की या 2 दिवसात जर तुम्ही ते टफ क्वेशन्स कंप्लीट केले, 15 तारखेला सगळ्या क्वेशनची रिव्हिजन करता येईल. ओके. 15 तारखेला संध्याकाळी मी 7:00ला इतकं निवांत असणार आहे ना, काही टेन्शन नसणार आहे आणि जेवण माझं लवकर झालेलं असणार आहे. 9, 9:30 वाजता मी झोपी जाणार आहे. मला रात्रभर जागायची गरज नाहीये. मग 9, 9:30, 10:00ला मी झोपलो 15 तारखेला. माझं टार्गेटच ते आहे, की 15 तारखेला 9:00ला झोपायचं रात्री. हां, 9:30ला. मग याचा अर्थ आता अभ्यास केला पाहिजे. आता जर नाही अभ्यास केला, आता फिजिक्सच्या ऐवजी केमिस्ट्री, मॅथ्स करत बसला, इथं लोड येणार आहे. 15 तारखेला रात्रभर जागावं लागेल आणि त्याचा बॅड इफेक्ट केमिस्ट्रीवर दिसेल. त्यामुळे ते करायचं नाहीये. मग 15 तारखेला तुम्ही शहाणपणे झोप घेतली, सकाळी निवांत 6, 7, 7ला कशाला 5-6ला जाग येणारच रे 10ला झोपल्यावर म्हणूया आपण. त्यानंतर काय होणार आहे, फायनल रिव्हिजन पुन्हा आणि कॉन्फिडेंटली आपला पेपर सोपा जाणार आहे. 70 पैकी 30 प्लसचा अटेम्प्ट म्हणजे टॉपर स्कोर आहे लक्षात घ्या. 70 पैकी 20 प्लस जर गॅरंटेड स्कोर होत असेल, विथआऊट एमसीक्यू बोलतोय मी लक्षात घ्या. विथआऊट एमसीक्यू, एमसीक्यू धरू नका ते मला माहिती आहे. मग विथआऊट एमसीक्यू एवढा स्कोर होत असेल तर दी बेस्ट आहे. इथं तर टॉपरच आहे. अरे पण आपली मुलं 45 प्लस, 50 प्लस कडे चाललेत. म्हणजे आत्ताच 80च्या पुढे चाललेत. होय. 80च्या पुढे चाललेली आहेत मुलं. सिरियसली लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, मला एक रिझल्ट तुमच्यावर शेअर करायचा आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, तोंडी सांगतो. माझा स्टुडंट आहे मॅथ्सला 50 होते 10th स्टँडर्डला. ओके. आणि हे मॅथ्समध्ये बरं का आणि सायन्समध्ये 53 होते. स्कोर कळालायच तुम्हाला. पण 12thला मॅथ्समध्ये त्याला 94 होते. 24 तास क्लासमध्ये होता बरं का इथंच. मी म्हणेल ते ऐकायचं आणि फिजिक्समध्ये 84 होते. हो, चांगला स्कोर आहे तो. फिजिक्समध्ये 84 म्हणजे दी बेस्ट स्कोर आहे. दी बेस्ट स्कोर आहे त्याचा लक्षात घ्या. बरं. मग आता मला काय म्हणायचंय स्ट्रॅटेजी तर मी दिली तुम्हाला. सुरुवात तर केली का अभ्यासाला? मग आता अभ्यासाला सुरुवात करताना पहिल्यांदा कुठला टॉपिक? मॅग्नेटिक मटेरियल. घ्या लगेच चला पटकन. आणि काय करणार? माझा तो आय-एम-पी क्वेशनचा व्हिडिओ पण आहे. मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स असा एक छोटासा व्हिडिओ आहे लक्षात घ्या. व्हिडिओचा वापर प्रॉपर करा आणि मला माहिती आहे ह्या वर्षभर जेवढे व्ह्यूज होतात ना माझ्या चॅनलवर, या 10 दिवसात तेवढे होतात. होय. कारण खूप चांगली मुलं तुमच्यासारखी हा व्हिडिओ बघतायत. मित्रांबरोबर शेअर करतायत. चांगली मुलं पुन्हा आणखीन एक्स्ट्रा शेअर करतायत. लाइक करताय तुम्ही. YouTubeचं अल्गोरिदम त्यामुळे माझे व्हिडिओ प्रमोट करतंय आणि जास्तीत जास्त मुलांना त्याचा फायदा होतोय. मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं, काय घेऊ ते सांगा, तुम्ही घेतो. ओके. तर तुम्ही अभ्यास चांगला करा. ऑल द बेस्ट.